नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 20 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025 च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे संभव प्रश्न आपण रेग्युलरली कव्हर करत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण आरआरबी ग्रुप डी च्या पदभरतीसाठी अतिशय उपयुक्त परीक्षाभिमुख अशी प्रश्न कव्हर केलेले आहे, जे की तुमच्या सीबीटी परीक्षा दृष्टिकोनातून सर्व अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। आणि मित्रांनो, आपण विषयनिहाय प्रश्न कव्हर करत आहोत, त्यामुळे आपण सर्व सिरीज मधले आपण विषयनिहाय सिरीज आपण त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्लूड करून दिलेली आहे। तर जे कोणी विद्यार्थी आता मराठी भाषेतून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण या ठिकाणी तुमची ग्रुप डी ची सर्व काही 100% तयारी या ठिकाणी होऊन जाणारी असेल। चला मित्रांनो, पाहू आपल्या आजच्या भाग 20 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर सूर्य जी माला आपली आहे सूर्यमाला, त्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता म्हटलेला आहे या ठिकाणी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की बुध। तर बुध हा जो ग्रह आहे जो की सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे। तर हा जवळचा ग्रह कोणता आहे? तर तो आहे बुध आहे। समजा परीक्षेत तुम्हाला जर प्रश्न असा विचारण्यात आला की सूर्यमालेतील सूर्याला सर्वात दूरचा ग्रह कोणता, तर दूरचा ग्रह जर तुम्हाला विचारल्यास तर त्या ग्रहाचं नाव आहे नेपच्यून। तर नेपच्यून हा जो आहे जो की सूर्यमालेतील सूर्याला सर्वात दूरचा ग्रह आहे, आणि जवळचा ग्रह विचारल्यास तुम्हाला बुध हा असणारा असेल। तर सगळ्यात तुम्हाला थोडक्यात माहिती म्हणून सांगतो, जे काही सूर्यमालेतील एकूण ग्रह आहेत त्यांची संख्या 8 आहे, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जो की बुध सर्वात जवळचा ग्रह येणार असेल, त्याहून थोडा दूर म्हणजेच की शुक्र आहे, त्याहून थोडा दूर जो की पृथ्वी आहे, त्याहून थोडा दूर मंगळ आहे, त्याहून थोडा दूर गुरु आहे, त्याहून थोडा दूर शनी आहे, त्याहून थोडा दूर युरेनस आहे, आणि सर्वात शेवटचा जो ग्रह आहे तो आहे नेपच्यून। असे जे आहे एकूण थोडक्यामध्ये 8 ग्रह आहे। तर ही सिरीज तुम्ही लक्षात ठेवून घ्या, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यूनची, कारण का हे तुम्हाला आरआरबी ग्रुप डी साठीच नव्हे तर इतर देखील सर्व पदभरतीसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारी असेल। त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न दुसरा असा आहे, मानवी रक्तातील खालीलपैकी पीएच असते? तर जे रक्ताचा जो पीएच आहे तो किती असतो असं म्हटलेला आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 7.4। थोडक्यामध्ये जर याला आपण शास्त्रीय जे काही आपल्या सायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 7.4 देखील म्हणतात, किंवा याला 7.45 असं देखील म्हणतात। थोडक्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये 45 किंवा 7.4 असं दिसण्यात आलं, त्याचं उत्तर तुम्ही योग्य ते टिक करा। तर मानवी रक्ताचा जो पीएच आहे तो 7.4 किंवा 7.45 पर्यंत असल्यास तो सामान्य म्हणून दर्शवला जातो। जर समजा यापैकी कमी असेल, समजा की 7 पेक्षा कमी असेल, जसं की 7.35 पर्यंत किंवा 7.35 पेक्षा खाली, जर मीडियम रेंज मध्ये पाहिलं तर 7.35 पासून ते 7.45 पर्यंतचा जो पीएच असतो जो अतिशय नॉर्मल असा असतो, जो की सामान्य माणसा असतो। जर समजा यापेक्षा कमीचा जर असेल तर त्या व्यक्तीला जे थोडक्यामध्ये ऍसिडोसिस, जो की ज्याला ऍसिडोसिस हा जो आहे थोडक्यामध्ये झालेला असतो, समजा कमी असेल तर, किंवा 7.45 पेक्षा जास्त त्याचा पीएच असेल तर त्याला जे आहे थोडक्यामध्ये अल्कोलोसिस हा जो आहे थोडक्यात झालेला असतो। जर कमी झाला असेल त्याला ऍसिडोसिस होतो, तर जास्त झाले असले त्याला जो की अल्कोलिसिस हा जो आहे थोडक्यामध्ये होत असतो। तर हे थोडक्यामध्ये ह्या पीएचचा जो आहे कमी जास्तचा प्रभाव दर्शवत असतो। त्यामुळे हे तुम्ही दोन्ही नावं लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न आला की मानवी रक्ताचा पीएच 7.45 पेक्षा जास्त असल्यास त्या व्यक्तीला कोणता रोग किंवा काय होतं, तर ते आहे अल्कोलिसिस हा जो आहे जो की थोडक्यामध्ये होतो। तर हे ऑप्शन नंबर या ठिकाणी क याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? तर सर्वात मोठा वीज प्रकल्प म्हटलेला आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की चंद्रपूर या ठिकाणी, जो की चंद्रपूर या ठिकाणी जे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो काही वीज प्रकल्प आहे किंवा जे वीज निर्मिती करणारा प्रकल्प आहे तो ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर थोडक्यामध्ये जे आहे एकूण जे प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या 7 आहेत, 7 प्रकल्प जे की महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यापैकी हे जे प्रकल्प आहे एकूण 3300 मेगावॅट
3300 मेगावॅटचे जे आहे जे की वीज निर्मिती करते हे प्रकल्प. कोणतं? तर चंद्रपूर येथे असणारं वीज प्रकल्प बल्लारपूर येथे. तर हे आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी प्रश्न उत्तराचं होणार असेल. तर 7 प्रकल्प महाराष्ट्रामध्ये एकूण आहेत औष्णिक वीज प्रकल्प. हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. तर त्यानंतर पाहू आपण पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 4था असा आहे. उदासीन द्रावाचा पीएच खालीलपैकी कोणता असेल? जो की उदासीन द्रावांचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की 7 हा जो आहे उदासीन द्रावाचा पीएच असणार असेल. ऑप्शन अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना आरआरबी ग्रुप डी मराठी भाषेतून तयारी करत आहेत आणि त्यांच्याकडे समजा परीक्षाभिमुख नोट्स नाही आहेत किंवा टेस्ट सिरीज नाही सरावासाठी, तर त्यांनी लगेच या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून, हा जो आपला नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आरआरबी ग्रुप डी साठी असलेले सर्व काही अनलिमिटेड नोट्स व टेस्ट सिरीज त्या ठिकाणी घेऊ शकता, ज्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे. आणि सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजेच पीडीएफ फॉर्मॅटमध्ये इन्स्टंटली तुम्हाला अवेलेबल करून देणार असेल. आणि असं स्टडी मटेरियल तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ज्या ठिकाणी सर्व आपण तुम्हाला याचा अभ्यासक्रम कव्हर करून देणार आहोत. जर तुम्ही याचा योग्य त्या अभ्यास केलात, योग्य त्या पद्धतीने याचा वापर केला, तर 100% तुम्ही आरआरबी ग्रुप डी ची पदभरती ही क्रॅक करू शकता मित्रांनो. किंवा ज्यांना कुणाला ही पदभरती क्रॅक करायची आहे त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, कारण का त्यामध्ये आपण सर्व काही टेस्टद्वारे प्रॅक्टिस तर आपण आपल्या नोट्सद्वारे तुमचं 100% तयारी करून घेतलेली आहे. तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे त्यांनी या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपली ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे त्यावर क्लिक करून लगेच सेलरला मेसेज करून सर्व काही आपले हे नोट्स तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर मिळवून घेऊ शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता, ज्याची प्राइस आपण फक्त 400 रुपये ठेवलेली आहे. तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की मिळवा. मार्केटमधलं हे बुक्स हे घेतल्यानंतर कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. त्यानंतर पुढील 5वा प्रश्न आपला. पहिला भारतीय सुपर कॅम्प्युटर कोणता? भारताचा पहिला भारतीय सुपर कॅम्प्युटर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की परम 8000 हा जो आहे थोडक्यामध्ये भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर आहे, जे की याची निर्मिती 1991 मध्ये जे की करण्यात आलेली आहे. तर हे देखील लक्षात ठेवून घ्या तुम्ही या सुपर कॅम्प्युटरची. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 6वा असा आहे. सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकाची भाषा कोणती किंवा कोणते? तर सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकाची भाषा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की फॉर्ट्रॉन. तर फॉर्ट्रॉन ही जी आहे जे की सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकाची भाषा आहे, ज्यालाच की फॉर्म्युला ट्रान्सलेटिंग सिस्टम असं देखील म्हटलं जातं या भाषेला. ऑप्शन नंबर ब च्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर 1957 मध्ये फर्स्ट टाइम ही जी आहे भाषा थोडक्यात विकसित करण्यात आलेली आहे. तर 1957 मध्ये हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा. संगणकाद्वारे होणाऱ्या संदेशवहन नियंत्रण नियमावलीस काय संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की त्याला प्रोटोकॉल असं जे आहे थोडक्यात संबोधलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सायबर लॉ संदर्भात आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या नोट्समध्ये वाचायला मिळतील व पाहायला मिळणारे असतील, जे की परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर प्रश्न 9 आपला. भारताचा पहिला आधुनिक जलमार्ग विकसित करण्यासाठी जागतिक बँकेद्वारे किती कर्ज दिले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की $375 मिलियन एवढं जे आहे कर्ज देण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे. IMF चे पूर्ण विस्तारित रूप जे की नाव काय आहे? IMF चं फुल फॉर्म, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब जे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं जे आहे IMF चं फुल फॉर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा. जागतिक व्यापार संघटनेने WTO चे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर ब जे की स्वित्झर्लंड म्हणजेच की जिनिव्हा जे की स्वित्झर्लंडमध्येच आहे. तर जिनिव्हा या ठिकाणी जे आहे WTOचं मुख्यालय आहे. ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 12वा असा आहे. पॉवरलूम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या केंद्रीय मंत्र्याने पॉवर टॅक्स इंडियाची स्कीम जी की सुरुवात केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की स्मृती इराणी यांनी. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे कोणी शहरातील गरिबांना 20 लाख घरांची मंजुरी जी की दिली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की श्री व्यंकय्या नायडू यांनी. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा. पुढील स्वाधार ही योजना कशा संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की खडतर परिस्थितीत सामना करणाऱ्या स्त्रियांसाठी ही योजना आहे.
त्यानंतर प्रश्न 15वा, हमारा गाव हमारा विकास कार्यक्रम कोणत्या जे की राज्याने सुरू केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ओडिसा या राज्याने सुरू केला. त्यानंतर प्रश्न 16वा, ट्रॉपिकल रोबोटद्वारे नियंत्रित करणारे भारतातील पहिले शहर कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की इंदोर हे जे आहे जे की पहिलं शहर आहे. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 16 क्वेश्चन होते मित्रांनो, जे की आपण ग्रुप डी साठी आपण पाहिलेले आहेत. तर ज्या कुण्या विद्यार्थ्यांना आपलं सर्व काही ए टू झेड स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता, ज्याची प्राइस आपण फक्त 400 रुपये ठेवलेली आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स व टेस्ट सिरीज दोन्ही प्रोव्हाइड केले जाणार असतील, सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार असेल. तर यांची लिंक डायरेक्टली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे, त्यावर क्लिक करून व्हॉट्सअपवर मेसेज करून सर्व काही ग्रुप डी चे तुम्ही नोट्स घेऊ शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहितीसोबत, तोपर्यंत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.